मुलांनो, कालच्या लेक्चरला आपण ATPचं स्ट्रक्चर बघितलं होतं. आता आज आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. मायटो मीन्स थ्रेड अँड कॉन्ड्रियन मीन्स ग्रॅन्युलर. ग्रॅन्युलर थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द सेल. Mitochondria, it is the cell organelle which is present only in eukaryotic cell, but it is absent in the prokaryotic cell. Mitochondria was discovered by Kolliker scientist in 1880. Then Altman proposed mitochondria. Is a bioplast, and then Benda given name to mitochondria. Thus, three scientists you remember: first Kolliker, then Altman, and then Benda. Mitochondria is absent in the eukaryotic cell. पण यामध्ये दोन एक्सेप्शनल केस सर्वांनी लक्षात घ्यायच्या की मॅमेलियन RBC आणि ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये मात्र मायटोकॉन्ड्रिया ही अब्सेंट असतात आणि प्रोकॅरियोटिकमध्ये तर अब्सेंट असतात, हे सर्वांना माहीतच आहे. मायटोकॉन्ड्रिया हा सेल ऑर्गनेल असा आहे की तो सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गनेल आहे. आता पहिला लार्जेस्ट सेल ऑर्गनेल कोणता आहे तर प्लास्टिड, आणि सेकंड नंबरचा कोणता आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये सर्वांनी लक्षात घ्यायचं की मायटोकॉन्ड्रियाचा जो शेप आहे तो व्हेरिएबल असतो. व्हेरिएबल मीन्स तो डिस्कॉइड आहे, ओव्हल आहे, स्पेरिकल आहे, फिलामेंटस आहे. फॉर एक्झाम्पल जर ईस्ट सेल बघितली तर त्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा जो शेप असतो तो स्पेरिकल असतो. मायटोकॉन्ड्रिया चा शेप बघितला आपण. आता साईज, मायटोकॉन्ड्रियाचा जो साईज आहे तो सेलमध्ये होणाऱ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीवर डिपेंड असतो. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाचा जो नंबर आहे, जितक्या सेलमध्ये जेवढी सेल्युलर ॲक्टिव्हिटी जास्त तेवढा मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा त्यामध्ये जास्त असतो. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये कोणकोणते पार्ट्स प्रेझेंट असतात सर्वांना थोडीफार ह्याची हिंट असेल. मायटोकॉन्ड्रियामधला पहिला जो पार्ट आहे तो त्याचं नाव आहे आउटर मेम्ब्रेन. सेकंड जो पार्ट आहे तो इनर मेम्ब्रेन. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया ची जी मेम्ब्रेन आहे ती डबल लेअर्ड मेम्ब्रेन असते. आउटर लेअरला म्हणायचं आउटर मेम्ब्रेन आणि इनर लेअरला म्हणायचं इनर मेम्ब्रेन. पण ह्या दोन्ही ज्या मेम्ब्रेन आहेत त्या लिपोप्रोटीनॅशियस असतात. ह्याचा अर्थ काय की त्या लिपिड आणि प्रोटीनपासून फॉर्म झालेल्या असतात. पण आउटर मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन कंटेंट हा लेस असतो आणि इनर मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन कंटेंट हा जास्त असतो. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जी गॅप आहे, जी स्पेस आहे, त्या स्पेसला बाळांनो लक्षात घ्यायचं, त्याचं नाव लक्षात घ्या आउटर चेंबर किंवा त्याला पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस असंही म्हटलं जातं. इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जी स्पेस आहे त्याला इनर चेंबर. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, आउटर चेंबर, इनर चेंबर. आता आणखी एक लक्षात घ्यायचं की इनर चेंबरच्या आतमध्ये काय प्रेझेंट असणार, मॅट्रिक्स. ह्या मॅट्रिक्समध्ये काय काय प्रेझेंट असणार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायबोसोम्स. आता ह्या रायबोसोमचा जो टाईप आहे तो मॅट्रिक्समध्ये किती एस रायबोसोम्स प्रेझेंट असतात, 70 टाईप ऑफ द रायबोसोम्स प्रेझेंट इन द मॅट्रिक्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये सर्क्युलर DNA प्रेझेंट असतो. आणि बाळांनो ह्यावर क्वेश्चन विचारला जातो, व्हाय मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज ए सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनेल, बिकॉज इन मॅट्रिक्स सर्क्युलर DNA is present. So mitochondria is called as a semi-autonomous cell organelle. ह्यामध्ये दोन पॉईंट सर्वांनी क्लिअर करा. पहिला पॉईंट, व्हाय मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज ए पॉवर हाऊस ऑफ द सेल, बिकॉज मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड एनर्जी व्हेरेवर नेसेसरी फॉर ए सेल्युलर ॲक्टिव्हिटी. सो मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज ए पॉवर हाऊस ऑफ द सेल. अँड व्हाय मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज ए सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनेल, because presence of the circular DNA in matrix of the mitochondria, so it is called as a semi autonomous cell organelle. आता मायटोकॉन्ड्रियाचे पार्ट सर्वांना लक्षात आले. कोणकोणते पार्ट, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, आउटर चेंबर, इनर चेंबर.
इनर चेंबरच्या आतमध्ये काय प्रेझेंट असणार, मॅट्रिक्समध्ये काय प्रेझेंट असणार, 70S रायबोसोम्स, त्यानंतर सर्क्युलर DNA प्रेझेंट असणार आणि मेकॅनिझमसाठी जे काही रेस्पिरेटरी एन्झाईम्स लागतात ही सगळी एन्झाईम्ससुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असणार. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मायटोकॉन्ड्रियाचा जो पार्ट आहे तो कोणता असणार बाळांनो, क्रिस्टी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द क्रिस्टी. क्रिस्टी कशाला म्हणायचं, की जी इनर मेम्ब्रेन आहे ती थ्रोन इनटू मेनी फोल्डेड स्ट्रक्चर. धिस फोल्डेड स्ट्रक्चर इज नोन ॲज ए क्रिस्टी. आणि ह्या क्रिस्टीचा सगळ्यात महत्त्वाचा रोल लक्षात घ्यायचं की क्रिस्टी बियर, ह्या क्रिस्टीवर काय प्रेझेंट असणार, क्रिस्टी बियर F1 पार्टिकल, दे आर ऑल्सो नोन ॲज ए ऑक्झिझोम्स ऑर एलिमेंटरी पार्टिकल. आणि ह्या ऑक्झिझोममधले 3 पार्ट्स कोणते असतात, हेड, स्टॉक, हेड, नेक आणि बेस पीस. आणि ह्या हेडवर जे रेस्पिरेटरी एन्झाईम्स आहेत की जे एन्झाईम्स आपल्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनसाठी नेसेसरी आहेत, हे एन्झाईम्स ह्या हेडवर प्रेझेंट असणार. याप्रमाणे बाळांनो मायटोकॉन्ड्रियाचे पार्ट सर्वांनी लक्षात घ्या. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, आउटर चेंबर, इनर चेंबर, इनर चेंबरच्या आतमध्ये मॅट्रिक्समध्ये DNA, त्यानंतर 70S रायबोसोम. क्रिस्टी कशाला म्हणायचं, इनर मेम्ब्रेन थ्रोन इनटू मेनी फोल्डेड स्ट्रक्चर इज नोन ॲज ए क्रिस्टी. आणि ह्या क्रिस्टीवर प्रेझेंट असणारे जे पार्टिकल असतात त्या पार्टिकलला काय म्हणायचं, F1 पार्टिकल किंवा ऑक्झिझोम्स किंवा एलिमेंटरी पार्टिकल. आणि ऑक्झिझोमचे 3 पार्ट कोणते असणार, हेड आहे, नेक आहे आणि बेस पीस आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया हे कशामध्ये प्रेझेंट असणार, यूकॅरिओटिक सेल. फक्त यूकॅरिओटिक सेलमध्ये अब्सेन्स कशामध्ये सांगणार, तर मॅमॅलियन RBC आणि त्याबरोबर ब्ल्यू ग्रीन अल्गी. बाळांनो हा पॉईंट सर्वांना क्लिअर झालेला आहे का, काही शंका असेल तर मला कॉल करा.